हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण सर्टिफाईड कॉपीबद्दल संपूर्ण माहिती पाहूया. सर्टिफाईड कॉपीज म्हणजे काय असते, नेमकं कोणते डॉक्युमेंट्स असतात आणि सर्टिफाईड कॉपी काढायला किती वेळ लागतो, खर्च किती येतो, त्यासाठी आपण अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर चला सर्टिफाईड कॉपीबद्दल पुढे पाहूया. आता कोणत्याही कागदपत्रांच्या तुम्हाला सर्टिफाईड कॉपीज काढायच्या असतील तर निश्चितच तुम्हाला त्यासाठी अर्ज द्यावा लागतो आणि त्यामध्ये सर्वप्रथम त्या कॉपीज लवकर हव्यात की उशिरा हव्यात हे लिहावे लागते. आता तुम्हाला ज्या नकला हव्या असतात त्या साध्या पटीने हव्या आहेत की दीड पटीने हव्या. साध्या पटीने म्हणजे साधारणतः नकला मिळण्यासाठी 7 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. तसेच दीड पटीने म्हणजे त्यांना मिळण्यास 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो. आता या कालावधीप्रमाणे त्या कॉपीची फी देखील कमी जास्त आकारली जाते. जसे की साध्या पटीने एका पानास 4 रुपये आकारले जातात आणि दीड पटीने एका पानास 7 रुपये आकारले जातात. म्हणजेच तुम्ही जर 10 पानांच्या नकला मागितल्या असतील तर साध्या पटीने त्याचे 40 रुपये होतात आणि दीड पटीने 70 रुपये होतात. आता साध्या पटीला इंग्रजीमध्ये ऑर्डिनरी आणि दीड पटीला अर्जंट असे म्हणतात. आता हा अर्ज 2 स्वरूपांचा असतो. एक तर छापील स्वरूपाचा की ज्यामध्ये तुम्हाला एक माहिती भरायची असते, असा छापील स्वरूपाचा अर्ज म्हणजे फॉर्मॅट तुम्हाला तुमच्या कोर्टाच्या आवारामध्ये मिळून जाईल किंवा झेरॉक्सच्या दुकानांमध्ये. आता दुसऱ्या स्वरूपाचा अर्ज म्हणजे जो आपण कोऱ्या कागदावर हाताने लिहितो. हा अर्ज कसा लिहिला जातो ते पाहूयात. सर्वप्रथम तर वर उजव्या कोपऱ्यामध्ये त्या कोर्टाचे नाव लिहावे की ज्या कोर्टाने त्या केसचा न्यायनिर्णय दिलेला आहे किंवा ज्या कोर्टासमोर ती केस प्रलंबित आहे ते नाव लिहावे. त्यानंतर त्याखाली जर तुमची केस प्रलंबित असेल तर ते रेडी बोर्डला आहे का अनरेडी बोर्डला आहे हे देखील लिहावे लागेल. आणि जर तुमच्या केसमध्ये न्यायनिर्णय झालेला असेल तर त्या न्यायनिर्णयाचा दिनांक देखील तुम्हाला लिहावा लागतो. म्हणजेच जजमेंट झालेला असेल तर त्या जजमेंटची डेट तिथे टाकावी लागेल तुम्हाला. त्यानंतर त्याखाली आपण कोर्टाचे हेडिंग लिहितो. जसे की समजा पुणे येथील वरिष्ठ स्तर कोर्टातून कॉपीज काढायच्या असतील तर मी पुणे येथील मेहरबान दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात असं लिहावं लागेल. त्यानंतर त्या दाव्याचा अथवा त्या केसचा नंबर लिहावा लागेल. त्यानंतर दाव्यामधील नकला काढायच्या असतील तर वादी व प्रतिवादी यांचे सुद्धा नाव लिहावं लागेल. आता फौजदारी केसमधील नकला काढायच्या असतील तर फिर्यादी व आरोपी आणि एखाद्या अर्जामध्ये नकला काढायच्या असतील तर अर्जदार व जबाबदार यांची नावे लिहावी लागतील. आता या पक्षकारांचे केसमधील संख्या एकापेक्षा जास्त असेल तर पहिल्या पक्षकारांचे नाव लिहून वगैरे हा शब्द लिहिला पाहिजे. त्यानंतर तुम्ही त्या केसमध्ये कोण आहात हे देखील लिहावे लागेल. जसे की तुम्ही वादी असाल तर वादी म्हणून तुमचं नाव लिहा, प्रतिवादी असाल तर प्रतिवादी म्हणून. जर तुम्ही त्या केसमध्ये कोणीही पक्षकार नसाल तर तुम्ही त्या केसमध्ये तिराहित इसम म्हणजे थर्ड पार्टी असे सुद्धा लिहू शकता. कोर्टामध्ये एखाद्या केसचे डॉक्युमेंट हे सरकारी रेकॉर्ड मानले जाते आणि ते ठराविक फी भरून घेऊन कोणासाठीही उपलब्ध करून दिले जाते. आता इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जर एखादा तिराहित इसम अशी कॉपी मागत असेल तर त्यात अर्जासोबत एक ॲफिडेव्हिट देखील द्यावे लागते की ते तिराहित व्यक्ती त्या कॉपीचा विपर्यास करणार नाही. आता त्यानंतर त्याखाली तुम्हाला लिहावे लागेल की या कॉपीज तुम्हाला कोणत्या कारणासाठी आवश्यक आहेत. त्यानंतर हे देखील लिहावे लागेल की तुम्हाला कोणत्या कागदपत्रांच्या सर्टिफाईड कॉपी हव्या आहेत आणि किती प्रतीमध्ये हव्या आहेत. ते तुम्ही एका अर्जामध्ये तुमच्या केसमधील कागदपत्रांच्या अनेक कॉपीज मागू शकता.
त्यानंतर दिनांक लिहून झाल्यानंतर त्याखाली तुमची सही करायची असते. त्यानंतर हा अर्ज तुम्हाला अभिलेख विभागात किंवा नक्कल विभागात नेऊन द्यायचा असतो. आता या सर्टिफाईड कॉपीच्या फी जमा करण्याबाबत कारण काही ठिकाणी ही फी ॲडव्हान्समध्ये अनामत रक्कम म्हणून ठेवून घेतली जाते, तर काही ठिकाणी तुमच्याकडून एकही रुपये ॲडव्हान्समध्ये घेतला जात नाही. सर्वच्या सर्व फीची रक्कम ही सर्टिफाईड कॉपी मिळताना घेतली जाते. म्हणजे जेव्हा आपल्याला सर्टिफाईड कॉपी रेडी होऊन मिळते त्यावेळेस ती फी घेतली जाते. आता या अर्ज देण्याबद्दल देखील बोलूयात. काही ठिकाणी असेही पाहण्यात येते की ज्या दिवशी तुमच्या केसची तारीख आहे त्याच दिवशी असा अर्ज तुम्हाला तुमच्या केसच्या संबंधित टेबल क्लार्कला देऊन तो कोर्टातर्फे मंजूर करून घ्यावा लागतो. ही पद्धत महाराष्ट्रात कुठल्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु जर तुमच्या केसची ज्या वेळेस तारीख असेल त्या दिवशी तुम्हाला सर्टिफाईड कॉपी दिल्या जात नाही, अशी पद्धत काही ठिकाणी पाहायला मिळते. आता ही सर्व प्रोसिजर तुम्ही पार पाडली की तुमचा अर्ज ऑर्डिनरी म्हणजे साध्या पटीचा असेल तर तुम्हाला साधारणतः 8 दिवसांची तारीख दिली जाते. त्याचबरोबर जर तुमचा अर्ज अर्जंट म्हणजे 1.5 पटीचा असेल तर तुम्हाला 4 दिवसांची तारीख दिली जाते आणि या तारखेचा उल्लेख तुमच्या अर्जावर केलेला असतो. त्या दिवशी तुम्हाला त्या नकला किंवा त्या सर्टिफाईड कॉपीज मिळून जातात. आता अनेकांना असाही अनुभव असतो की अर्जावरून तारखेनंतर 15 दिवसांनी, महिन्यांनी किंवा 2 महिन्यांनी अशा नकला दिल्या जातात. तर फ्रेंड्स, ही होती सर्टिफाईड कॉपीज कुठून मिळते, आपण कोणत्या कोर्टामधून काढू शकतो, कशा रीतीने काढू शकतो, सर्टिफाईड कॉपीसाठी अर्ज कसा करायचा, सर्टिफाईड कॉपीला किती फी लागते, 1.5 पटीचा अर्ज असेल तर किती दिवसांनी मिळते, साधा असेल तर किती दिवसांनी मिळते आणि सर्टिफाईड कॉपी कशा रीतीने आपण अर्ज करून त्यामध्ये काय काय मेन्शन करायचं, वादी असेल तर काय लिहायला पाहिजे, प्रतिवादी असेल तर काय लिहायला पाहिजे, फौजदारी प्रक्रिया संहितेमधून त्यानुसार असेल तर आपण अर्जदार, रेस्पॉन्डंट, पिटिशनर म्हणून काय काय लिहू शकतो, ही सर्व माहिती आपण सर्टिफाईड कॉपीजबद्दल पाहिलेली आहे की महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगळे नियम असतात. जसे की कुठे फी वेगळी असते तर कुठे अर्जसुद्धा वेगळा असतो. कोणी अर्ज वेगळ्या रीतीने करतो तर कुठल्या ठिकाणी अर्ज वेगळ्या रीतीने असतो. तर हे सर्टिफाईड कॉपीजबद्दल वेगवेगळे नियम असतात प्रत्येक ठिकाणी. तर फ्रेंड्स, ही होती सर्टिफाईड कॉपीजबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.